नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मस्त अशा रेसिपीकडे वळूया. ती रेसिपी आहे स्वीटकॉर्न आप्पे. हे आप्पे बनवायला एवढे सोपे आहे ना की खूपच, आणि खायला तर एवढे चविष्ट लागतात की तुम्ही जर का एक वेळा अशा पद्धतीने आप्पे बनवले तर प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने बनवणार. एवढे हे आप्पे बनवायला सोपे आहे आणि खायला खूप चवदार लागतात. वरतून मस्त असे छान कुरकुरीत होतात आणि आतमध्ये मस्त असे मऊसूत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर हे आप्पे खाण्याची मजा खूपच वेगळी आहे. हे आप्पे तुम्ही चटणीसोबत खा किंवा दह्यासोबत खा, खायला एवढे अप्रतिम लागतात की तुम्ही चव विसरणारच नाही. चला मग अशा या आप्प्यांच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी 4 स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. त्यानंतर कोथिंबीर, 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आलं, लसूण, धने, जिरं घेतलेलं आहे. आता आपण मक्याचे कणसाचे म्हणजे स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेऊ. असे चाकूच्या साहाय्याने दाणे कापून घ्यायचे, म्हणजे लवकर कापले जातात. अशा पद्धतीने आता आपण सर्व दाणे कापून घेऊ. हाताने सोलले तरी पण चालतात, पण हाताने सोलायला खूप वेळ लागतो. चाकूने अगदी पटकन कापले जातात. बघा, दाणे आता आपले काढून झालेले आहेत. त्यानंतर टोमॅटो छान बारीक कट करून घ्यायचा, कोथिंबीर पण आणि कांदा पण छान बारीक कट करून घ्यायचं मस्त. त्यानंतर एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये सर्व टाकून घ्यायचे. त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये जे आपण मिरच्या, आलं, लसूण, धने, जिरं घेतलेलं आहे ते टाकायचं. त्यानंतर थोडे स्वीटकॉर्नचे दाणे टाकायचे. त्यानंतर मिक्सरला थोडंसं जाडसर फिरून घ्यायचं. एकदम जाड पण नाही, एकदम बारीक पण नाही. बघा, अशा पद्धतीने मिक्सरला फिरून घ्यायचं. पाणी टाकून फिरवा किंवा पाणी न टाकता पण फिरवलं तरी पण चालेल. अशा पद्धतीने आपण सर्व स्वीटकॉर्न बारीक करून घेऊ मिक्सरला छान. बघा, मस्त असं सर्व छान बारीक करून घेतलं आपण. त्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं त्यामध्ये. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 वाटी रवा. रव्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित छान मिक्स करायचं, थोडं फेटायचं 1 ते 2 मिनिट. आता मस्त त्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. तिथपर्यंत आपण मस्त अशी चटणी बनवून घेऊ. ही चटणी पण बनवायला अगदी सोपी आहे. त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. गॅसवर तवा ठेवायचा. तव्यावर शेंगदाणे भाजून घ्यायचे, छान मस्त खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही खोबरंसुद्धा घेऊ शकतात, पण एक वेळा अशी शेंगदाण्याची चटणी बनवा, खूप चवदार लागते. आता आपले शेंगदाणे मस्त छान भाजून झालेले आहेत खरपूस. त्यानंतर मिरच्या पण भाजून घ्यायच्या. मिरच्या अशा मस्त छान व्यवस्थित भाजायच्या. मिरच्या भाजून झाल्या की ते पण काढून घ्यायचं, शेंगदाण्यांच्या डिशमध्येच काढून घेऊ. त्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घ्यायचं, मिरच्या, शेंगदाणे, कोथिंबीर. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्सरला जाडसर अशी चटणी वाटून घ्यायची. बघा, मस्त अशी आपली चटणी आता तयार आहे. त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं. तुम्हाला घट्ट हवी असेल तर घट्ट राहू द्यायची. त्यानंतर मग तडका देऊन देऊ. त्यासाठी तेल घ्यायचं. तेल तापलं का जिरं, मोहरी, कढीपत्ता, त्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचा. मस्त छान तडतड झालं, तडका छान झाला का चटणीमध्ये ओतून द्यायचं. बघा, अशा पद्धतीने मस्त छान टाकलं चटणीमध्ये, व्यवस्थित मिक्स करायचं. मस्त अशी आता आपली चटणी बनून तयार आहे. बघा किती छान झाली ही चटणी. तुम्ही यासोबत ग्रीन चटणीसुद्धा बनवू शकतात. हो तर ग्रीन चटणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पण बघू शकतात.
त्यानंतर बघा आता 10 मिनिटांनी पीठ आपलं छान फुललेलं आहे बघा. थोडं घट्टसर झालेलं आहे. त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं. त्यानंतर मग तीळ टाकायच्या. तीळने मस्त छान टेस्ट येतो, त्यासाठी तीळ टाकायच्या. व्यवस्थित चांगलं फेटायचं. त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे. त्यावर थोडंसं पाणी टाकायचं. आता व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान. 1 मिनिटासाठी चांगलं मिक्स करायचं. बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे पिठाची, एकदम पातळ नाही, एकदम घट्ट पण नाही. आता आपण गॅस पेटवून घेऊ. गॅसवर आप्पे पात्र ठेवून घेऊ. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. या आप्प्यांना खूप जास्त तेल लागत नाही. तेल टाकलं का मग थोड्या थोड्या तीळ पण टाकायच्या. मस्त छान कुरकुरीत लागतात आप्प्यांवर हे तीळ टाकून घेतल्या आधीच का. आता त्यामध्ये बॅटर थोडं थोडं टाकून घ्यायचं. एकदम फुल भरायचं नाही. खूप जास्त फुल भरलं का मग आप्पे हे फुलतात, तेव्हा मग ते व्यवस्थित सेट होत नाही. त्यासाठी एकदम जास्त फुल पण नाही भरायचं, थोडं थोडं खालीच ठेवायचं. त्यानंतर झाकण ठेवायचं 1 ते 2 मिनिटासाठी. बघा किती मस्त छान फुललेले आहेत आप्पे. आता त्यांना व्यवस्थित छान पलटून घेऊ चमचेच्या साहाय्याने. बघा किती मस्त छान कलर आलेला आहे त्यांना. असं व्यवस्थित छान पलटून घेऊ सर्वांना. त्यानंतर झाकण ठेवायचं पुन्हा 1 मिनिटासाठी. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. 1 मिनिटांनी पुन्हा त्यांना परतून घेऊ. गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची परतताना, म्हणजे हाताला जास्त वाफ लागत नाही. अशा पद्धतीने आता आपण व्यवस्थित सर्व आप्पे असे पलटून घेऊ चमच्याच्या साहाय्याने. त्यानंतर मग सर्व असे पलटून झाले का गॅसची फ्लेम मीडियम करायची. आणि आता आपण 1 ते 2 मिनिट असंच त्यांना परतत राहू थोड्या थोड्या वेळाने, म्हणजे त्यांचा रंग पण छान येईल आणि जळणार पण नाही, ते छान कुरकुरीत होतील. त्यासाठी असं परतत राहायचं त्यांना. आता बघा मस्त असं छान कलर पण आलेला आहे आणि छान कुरकुरीत पण झालेले आहेत. आता आपण त्यांना ताटामध्ये काढून घेऊ. बघा किती मस्त छान एवढा सुगंध येतो आहे ना, खूपच मस्त छान सुगंध पण येतो आहे आणि मस्त छान कुरकुरीत पण झालेले आहेत आप्पे. बघा किती मस्त कलर पण आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व आप्पे बनवून घ्यायचे. त्यानंतर मस्त असे आप्पे घ्यायचे डिशमध्ये. त्यासोबत मस्त अशी ती चटणी घ्यायची आपण बनवलेली. त्यानंतर दही घ्यायचं आणि मस्त असे गरमागरम आप्पे खायचे. तुम्ही हे आप्पे नाश्त्याला बनवा किंवा दुपारच्या छोट्याशा भुकेला बनवा. मस्त असे छान होतात पण, आणि बनवायला तर अगदी सोपे आहे. ज्यांना काहीच येत नाही त्यांना पण तुम्ही आप्पे असे बनवायला सांगितले ना, तर ते पण बनवतील. एवढे हे आप्पे बनवायला सोपे आहे. मस्त असे चटणीत बुडवायचे आणि गरम गरम खायचे. तुम्हाला जर का अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही पण एक वेळा अशा पद्धतीने हे स्वीटकॉर्नचे, मक्याच्या कणसाचे आप्पे नक्की बनवा. आणि तुम्ही बनवलेले आप्पे कसे झाले ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.